राम राम मित्रांनो, आपल्याला खूप दिवसापासून मूळ उळवायचं होतं आणि ते कसं उळवतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवायची होती. ते पण लाईव्ह तुम्हाला दाखवणार होतो. तर चला आज तुम्हाला दाखवतो मूळ कशा प्रकारे उळवायचं आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, आपल्या गाईच्या म्हशीच्या शेणापासून जे आपण बनवतो त्याला गौरी म्हणतात. ती गौरी अशा प्रकारे हे बघू शकता. हे गाईच्या शेणापासून वगैरे बनवतात ही गौरी. आणि हे आपल्या कपाशीच्या काड्या हे मिळून हिला गौरीला अगोदर पेटवून घ्यायचं. गौरी चांगली पेटली का मग त्याच्यापासून धुपण तयार होतं. अगोदर गौरी पेटून घेऊ व्यवस्थित. पूर्णपणे ते गौरीतून मोठ्या प्रमाणात धूर निघाला पाहिजे. हे बघा, थोडा थोडा धूर निघतो आहे. व्यवस्थित पेटवून झाल्यानंतर त्याला एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं. समजा असं एक कटोरी म्हणतात त्याला. याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं की जेणेकरून हे स्टीलचं पातेलं आहे समजा एक मोठं. याच्यामध्ये असं हे बघा, हे कसं धुपण निघतं गौरीमधून, असं धुपण निघायला पाहिजे. आणि मग ती गौरी स्टीलच्या भांड्यात धरलं तर मग साईडनं काही आपल्याला असं भाजत नाही हाताला वगैरे. तर अशा पद्धतीनं हे धुपण वगैरे परफेक्ट झालं पाहिजे. चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात धुपण पाहिजे. हे बघा, इथं मोळ आहे झाडाला. याच्यामधून काही स्पष्ट दिसत नाही. हां, हे बघा, परंतु दाखवतो तुम्हाला मी व्यवस्थित. हे काड्या थोडं साईडला करून हे हातामध्ये धर एवढं थोडंसं. हां, एक मिनिट. हे बघा, हे किती मोठ्या प्रमाणात धुपण झाले. असं धुपण तयार झालं पाहिजे. धूर, याला धूरपण म्हणतात. कोणी धुपण म्हणतं, कोणी धूर म्हणतं. असं चांगला धूर झाला पाहिजे. कॅमेरामॅनला माशा चावत होता मोळायच्या, त्याच्यामुळं तर भीती वाटत होती. त्याच्यामुळं तो थोडा लांबच होता. हे दाखवतो तुम्हाला. थोडंसं समोर कर, झूम कर थोडं. हे अशा पद्धतीनं अगोदर थोडं प्रमाणात हे धुपणाला आपण, ते धुराला आपण काय करायचं, थोडं हवा द्यायची, फुकायचं आहे. फुकल्यानंतर ते धुपण आणखी जास्त होतं, जास्त धूर निघतो त्या गौरीला फुकल्यानंतर. आणि मग तो धूर त्या माशांवरती गेला पाहिजे. त्या माशांवरती जेव्हा धूर जातो तेव्हा त्या माशा आपल्याला चावत नाही. ज्या मोळाच्या माशा जे आहे ते आपल्याला चावत नाही. हे असं तो धूर त्याच्यासमोर फुकावं लागतं. मग तो धूर त्यांच्या अंगावर किती गेलं पाहिजे. जे मोळाचं जाळं आहे समजा त्याच्यावरती गेलं पाहिजे. त्याच्यावर गेल्यानंतर मग त्या माशा आपल्याला चावत नाही. म्हणजे त्या आंधळ्या होतात का काय होतात, काहीतरी दुखण्यामुळे त्यांना काहीतरी होतं, ते चावत नाही आपल्याला. विषय आहे त्याच्यासाठी धुपण करावं लागतं. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे मित्रांनो. नक्की फॉलो करा, लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये. या अशा पद्धतीने करावं लागतं. जे आपण मेडिकलमध्ये जो मध खातो ना, त्यापेक्षा हा मध खूप छान असतो. हा ओरिजिनल आहे, गावरान म्हणू शकता याला. त्याच्यासाठी असं करायचं, यांना थोडं खाली पाडायचं. ही खटी पाडलं ना बसू शकते. हा जो फुगलेला भाग आहे ना, याच्यामध्ये मध असतं. वरचा याला कांदा म्हणतात आणि खाली मधच पोळं. पूर्ण माशा गेलेला आहे उडून. आणि आपण घेऊन आलेला आहे कांदा आणि पोळी. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हे बघा मित्रांनो, मोळ मध खूप कमी निघला. याला खूप जुनं मोळ होतं, मध कमी निघला. हे बघा आई, एक नंबर टेस्ट लागते मित्रांनो. हे बघा, एकदम गावरान मध आहे, खूप गोड लागते. मध थोडा कमी निघला, परंतु काय नाही, थोडा आहे पण मग खूप भारी. थँक्यू.